नमस्कार, जय शिवराय. मित्रांनो, आपण वेळोवेळी आरक्षणाबद्दल जरांगे पाटील यांच्याबद्दल माहिती देत आलेलो आहोत. जरांगे पाटील यांनी कशासाठी हा लढा उभा केला आहे, जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं का जायचं म्हणत आहेत आणि मुंबईला जाऊन नेमकं जरांगे पाटील यांना काय आणायचं आहे, असं प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत आहे. प्रत्येकाला वाटायला लागले आपल्या मराठा समाजामध्ये देखील ही फळी तयार होत गेलेली आहे. मग तुमच्या त्या कुणबी मिळालेल्या दाखलेला काय अडचण येत आहे, जरांगे पाटील यांना कोणती चिंता लागलेली आहे, आपण हेच या व्हिडिओमधून बोलणार आहोत. कारण मित्रांनो, आज जे आपण जरांगे पाटलांनी घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे, त्या यशाला कुठंही थारा म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे यश कसं काय मिळालं असेल आणि हा जरांगे पाटील हा नावाचा नेता मराठा समाजामध्ये कसं काय उभा राहिला असेल. आपले दरवेळी सांगतात की इतके आमदार आहेत, तितके आमदार आहेत, परंतु एवढे आमदार असून देखील मराठा समाजाला कुठेही न्याय मिळाला नाही. परंतु दुर्दैव मराठा समाजाचं एक आहे की ज्यावेळेस मराठा समाजाबद्दल काही गोष्टी बोलल्या जातात त्यावेळेस काही लोक कमेंटमध्ये सांगतात की 25 वर्ष झालं ओबीसीमधून मराठा समाज आरक्षणाचा लाभ घेत आहे. म्हणजे मराठा समाज हा कुणाचंही घेत नसून तो स्वतःच्या हक्काचं, स्वतःच्या स्वतःच्या गरजू म्हणजे जे आपल्या हक्काचं आहे, जे त्याच्या गरजाचं आहे तेच तो घेत आहे. पण मी जे आज तुम्हाला सांगत आहे की जे कुणबीचा दाखला मिळालेला आहे तो लोक डिप्रेशनमध्ये कसे जातील आणि त्यांना कसा त्रास होणार आहे हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आपल्या मराठा भावाला, आपल्या मराठा तरुणाला, आपल्या शेतकऱ्याच्या पोराला कुठंतरी पुढं नेण्याचं काम आपण करताल हीच माझी विनंती. मित्रांनो, माझा प्रमुख उद्देश हाच आहे, मुंबईमध्ये जी सभा होणार आहे त्या सभेला, जरांगे पाटील यांच्या सभेला प्रत्येक मराठा समाजातील तरुण, प्रत्येक मराठा समाजातील वयोवृद्ध असेल, तरुण असेल, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या प्रत्येकाच्या दरवाजाला जाऊन त्या मराठा समाजाच्या त्या जरांगे पाटील यांच्या सभेला मुंबईच्या दिशेनं 29 ऑगस्ट दिवशी जाण्याची विनंती करायला पाहिजे. कारण 29 ऑगस्टला जाण्याची विनंती म्हणजे काय, आपल्या स्वतःचं अस्तित्व, मराठा समाजाचं अस्तित्व आज दाखवण्याची वेळ आलेली आहे. आपल्या मराठा समाजामध्येच कित्येक नासलेले जे किडे आहेत, जे की आता नासलेले किडे मी कुणाला म्हणत आहे मित्रांनो, जे की आज म्हणत आहेत, आज चावडीवर बसल्यानंतर, बैठकीत बसल्यानंतर ज्या लोक गोष्टी बोलत आहेत, मला तर आता कुणबी आरक्षण मिळालं आहे, मला कुठं जायची गरज नाही. परंतु मित्रांनो, हे सपशेल तुमची जी चूक आहे. तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्यामुळं मिळालेलं आहे. परंतु जर जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामागे खंबीरपणे जर कोणी उभा नाही राहिलं तर भविष्यामध्ये हे आरक्षण देखील रद्द करायला हे सत्ताधारी मागे पुढे पाहणार नाहीत. कारण ज्यावेळेस ज्या माणसाचं नेतृत्व कमकुवत होतं त्याचा कुठंही सल्ला घेतला जात नाही, त्या माणसाला विचारात घेतलं जात नाही. परंतु जरांगे पाटील हे नेतृत्व असं आहे की त्याचा विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नाही. म्हणूनच मराठा समाजाने त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांच्यासोबत चाललं पाहिजे. कारण आज बरेच लोक म्हणत आहेत, आज बऱ्याच लोकांना वाटतंय, मी आज लक्ष्मण हाके असतील, सदावर्ते असतील, ह्या लोकांना नाव न ठेवता माझ्या मराठा बांधवांना, माझ्या मराठा बांधवातील काही लोकांना सांगत आहे. मित्रांनो, मराठा बांधव देखील आज असा विचार करत आहेत, मला आज कुणबीचं सर्टिफिकेट मिळालं आहे, मला मुंबईला जायची गरज नाही, मुंबईला जाऊन मला काय मिळणार आहे, माझं तर आता व्यवस्थित झालेलं आहे, माझ्या घरादाराला कुणबी सर्टिफिकेट मिळालं आहे. परंतु मित्रांनो, हे जे बोललं जात आहे, हे जे मानत आहेत, हे जे सांगत आहेत की कुणबी सर्टिफिकेट मिळालं, माझा सर्वच घरातील घटक आता सक्षम आणि ही झाला आहे. परंतु ज्यावेळेस जरांगे पाटील यांच्या सभेला जर यश नाही आलं, दुर्दैवानं तुमच्या ह्या असल्या गोष्टीमुळं जर तुम्ही साथ दिली नाही, जर जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही गेला नाहीत तर नक्कीच तुमच्या कुणबीला देखील धोका आहे. आज ओबीसी म्हणून आज लक्ष्मण हाकेसारखा माणूस, ज्याचा कुठलाही ओबीसीशी संपर्क नाही, कुठलाही ओबीसीचा म्हणजे विषय नाही, स्वतःचा धनगराचा ओबीसी मध्ये म्हणणारा लक्ष्मण हाके, तो स्वतः लक्ष्मण हाके हा तरुण, हा माणूस स्वतः धनगर आहे आणि धनगर आरक्षण अद्याप देखील गोपीचंद पडळकर असतील,
धनगड आणि धनगरमध्ये फरक असल्यामुळं त्यांना आरक्षण मिळत नाही. त्यांना साथ देण्यासाठी जरांगे पाटील यांना कित्येक सभेला हजेरी लावलेली आहे. जरांगे पाटील यांनी आज महादेव मुंडेसारखा प्रश्न असेल, धनंजय मुंडे यांच्या परळीमधील जो प्रश्न वाढलेला आहे, त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न जरांगे पाटील यांना केलेला आहे. बऱ्याच लोकांनी जरांगे पाटील यांना नाव ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जरांगे पाटील हे झुकलेले नाहीत, कुठल्याही गोष्टीला थारा दिलेला नाही. बऱ्याच लोकांनी असं मानलं की जरांगे पाटील हे शरद पवार यांना शरण गेलेले आहेत. जरांगे पाटील हे शरद पवारांच्या पक्षाचं ऐकतात आणि जरांगे पाटील हे शरद पवारांना आता सपोर्ट करणार आहेत. जरांगे पाटील हे आता कोणत्या तरी पक्ष स्थापन करतील. जरांगे पाटील हे भविष्यामध्ये कुठंही पक्षासोबत जातील, अशा प्रकारचं बोललं जात होतं मित्रांनो. परंतु त्यांनी दाखवून दिलं, ज्यावेळेस सत्ताधारी निवडून आले, ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे कोणत्याही पक्षाला मी सांगणार नाही की मतदान करा, तुमच्या हिशोबानं तुम्ही मतदान करा आणि ते निवडून आणा. जे आपल्याला निवडून आणतील, जे निवडून येतील, तेच आपले मायबाप म्हणून आपण त्यांच्याकडून आरक्षण त्यांच्या छाताडावर बसून घेऊ, अशा प्रकारचं बोलणं करून जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. परंतु बऱ्याच लोकांचं म्हणणं येत आहे, मला आता कुणबी सर्टिफिकेट भेटले, माझ्या पाहुणेली भेटले, मला भेटले, मला कुठंही जायची गरज नाही. परंतु हे सपशेल चुकीचं आहे मित्रांनो, हे मूर्खपणा आहे. मराठा समाज आज एवढा नालायक जर झाला, आज म्हणतायत आमचे एवढे आमदार आहेत, मराठा समाजाचे एवढे आमदार आहेत, पण तुमचा एक तरी आहे का हो? मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीर उभारणारा एक तरी आमदार आहे का? फक्त कैलास पाटील असतील, ओमराजे निंबाळकर असतील, अशा काही लोकांनी जे विरोधात आहेत, जे विरोधक आहेत, आज सत्तामध्ये नसताना देखील त्यांनी विधानसभेमध्ये असतील, लोकसभेमध्ये असतील, बऱ्याच ठिकाणी प्रश्न मांडले. आज आपलेच नांदेडचे मराठवाड्याला वाटत होतं अशोकराव चव्हाण कुठंतरी मराठवाड्याला न्याय देतील, अशोकराव चव्हाण हे मराठवाड्याचं भलं करतील, पण त्यांनी आदर्श घोटाळा केला आणि आदर्श घोटाळ्याचं कुठंतरी गुपित आता बाहेर निघल, बऱ्याच गोष्टी उलगडा होतील, म्हणून काँग्रेसमधून पळवाट काढून त्यांनी कुठंतरी बी जे पीला जवळ केलं. अशा प्रकारचं लोकांमध्ये बोलण्याची दिशा दिसत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जर मराठ्याचं अस्तित्व, जर महाराष्ट्रामध्ये मराठा हा एकमेव संघटन, जसं की आता मुस्लिमामध्ये संघटन दिसतंय, ओबीसीमध्ये संघटन दिसतंय मित्रांनो, ओबीसीमध्ये तर कित्येक जाती आहेत, कित्येक जातीचा समावेश आहे, आता आपण पण ओबीसी बी आहोत. परंतु आज जे सरकारनं आपल्याला डावललेलं आहे, सरकारनं आपल्याला धिक्कार केलेला आहे की हा मराठा समाज पूर्णपणे ओबीसीमध्ये येऊ शकत नाही, सगळे सोयरेला आपण देऊ शकत नाहीत, पण विदर्भामध्ये दिलं आहे. नारायण राणेंना, स्वतः नारायण राणे आज जो तोंडवरी करून बोलतोय, नारायण राणे मराठा समाजामुळे पुढे गेलेले आहेत, पण हा नारायण राणे देखील आज एवढा मोठा मंत्री असताना आज मराठा समाजाच्या बाबतीत एक ब्र शब्द काढत नाहीत. आज नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, ह्या लोकांना कसलीही चिंता नाही. आणि एक मुंबईमध्ये राहून सदावर्तेसारखा माणूस जरांगे पाटलावून बोलतोय आणि मराठा समाजाला लावून लोक देतात आणि मराठा समाजाला कुठंतरी पाठीमागं खिचण्याचं काम हा सरकारतर्फे खेळलेला डाव आहे. मित्रांनो, ह्यावेळेस जर 29 ऑगस्टला तुम्ही मुंबईला नाहीत गेला तर तुमचं कुणबी मिळालेलं देखील रद्द होऊ शकतं, कारण पाटलाची ताकद कमकुवत न होणे आणि पाटलाला खंबीरपणे मागे उभा राहणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हे बोलून प्रत्येकाने आज समजून प्रत्येकाने मुंबईच्या दिशेने गेलं पाहिजे. आणि ज्याला मुंबईला जाणं होत नाही त्यानं गावातील सदस्यांना वर्गणी करून, गावातील सदस्यांना कसं पुढं पाठवायचं, गावातील सदस्य कसे मुंबईपर्यंत गेले पाहिजेत आणि सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण कसं घेतलं पाहिजे हे प्रत्येकानं विचार केला पाहिजे मित्रांनो. परंतु अद्याप देखील तशा प्रकारचे विचार कुणाच्याही मनामध्ये नाहीत. बऱ्याच लोकांना चावडीवर बसलेले आम्ही ऐकतोय. बरेच लोक विचारतात, बरेच लोक म्हणतात काय गरज आहे मुंबईला जायची, आपल्याला तर भेटलंय ना, जातील ज्याला जायचं आहे ते. अरे हे बोलणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. तुम्हाला भेटलं म्हणजे तुमच्या बापाच्या घरी आरक्षण नव्हतं, हे जरांगे पाटलांनी दिलेलं आरक्षण आहे, हे मराठा समाजाने दिलेलं आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाजातील काही नासके किडे पुढे येऊन त्यांनी विचार केला पाहिजे की मराठा समाजासाठी, मराठाच्या हितासाठी, आपल्या पाहुण्यासाठी, आपल्या नातेवाईकासाठी आपण गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.